गणपती बाप्पा मोरया. थांबा, 2026 वर्ष तुमच्यासाठी खरंच चांगलं व्हावं असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका. कारण आज आपण जानेवारी 2026 मध्ये कर्क राशीच्या जातकांनी नेमकं काय करावं हे सरळ आणि स्पष्ट पाहणार आहोत. ग्रहगोचरानुसार कर्क राशीबद्दल 2026च्या गुड न्यूज आपण याआधी पाहिल्या आहेतच. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तो नक्की पाहावा. कारण गुड न्यूज ऐकणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात अनुभवणं वेगळं. त्यासाठी प्रत्येक महिन्यात योग्य कर्म करणं खूप महत्त्वाचं आहे. जानेवारी 2026 पहिला टप्पा 1 ते 13 जानेवारी. ग्रहगोचरानुसार जानेवारीच्या या पहिल्या टप्प्यात कर्क राशीसाठी काम, आरोग्य आणि रोजच्या जबाबदाऱ्या हे विषय जास्त महत्त्वाचे ठरतात. म्हणजेच या काळात स्वतःची दिनचर्या आणि काम करण्याची पद्धत योग्य ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणून या टप्प्यात कर्क राशीने पुढील गोष्टी कराव्यात. पहिली गोष्ट, रोजची शिस्त पाळा. वेळेवर उठणं, वेळेवर काम करणं आणि वेळेवर विश्रांती घेणं या काळात फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. लहान त्रास, थकवा किंवा कमजोरी दुर्लक्ष केल्यास ते वाढू शकतात. तिसरी गोष्ट, काम टाळू नका. दैनंदिन जबाबदाऱ्या पुढे ढकलण्यापेक्षा एक एक करून पूर्ण करणं जास्त फायदेशीर ठरेल. चौथी गोष्ट, वादविवाद टाळा. कामाच्या ठिकाणी किंवा घरात अनावश्यक वाद या काळात नुकसानदायक ठरू शकतात. पाचवी गोष्ट, सेवाभाव ठेवा. इतरांना मदत करणं आणि सहकार्य ठेवणं या काळात तुमच्यासाठीच फायदेशीर ठरेल. हा पहिला टप्पा स्वतःला सावरून घेण्याचा आणि शिस्त लावण्याचा आहे. जानेवारी 2026 दुसरा टप्पा म्हणजे 14 ते 31 जानेवारी. 14 जानेवारी नंतर ग्रहांची स्थिती बदलायला लागते आणि परिस्थितीही बदलते. या टप्प्यात कर्क राशीसाठी नातेसंबंध, भागीदारी आणि संवाद हे विषय जास्त महत्त्वाचे ठरतात. म्हणजेच आता इतरांशी कसं वागता आणि कसं बोलता यावर बरेच काही अवलंबून असेल. म्हणून या टप्प्यात कर्क राशीने पुढील गोष्टी कराव्यात. पहिली गोष्ट, नात्यांमध्ये संयम ठेवा. जोडीदार, कुटुंब किंवा जवळच्या व्यक्तींशी बोलताना शांतपणा ठेवा. दुसरी गोष्ट, भावनिक प्रतिक्रिया टाळा. लगेच रागावणं किंवा दुखावणं या काळात नुकसानदायक ठरू शकतं. तिसरी गोष्ट, महत्त्वाचे निर्णय घाईने घेऊ नका. लग्न, भागीदारी किंवा कराराबाबत थोडा वेळ घेऊनच निर्णय घ्या. चौथी गोष्ट, समतोल ठेवा. काम आणि वैयक्तिक आयुष्य यात तोल राखणं या काळात खूप गरजेचं आहे. पाचवी गोष्ट, विश्वास जपा. नात्यांमध्ये विश्वास ठेवणं आणि तो टिकवणं या काळात फार महत्त्वाचं ठरेल. कर्क राशीसाठी शेवटचा महत्त्वाचा संदेश म्हणजे जानेवारी 2026 कर्क राशीसाठी पहिला अर्धा महिना शिस्त, आरोग्य आणि जबाबदारीचा आणि दुसरा अर्धा महिना नात्यांमध्ये संयम आणि समतोल ठेवण्याचा आहे. जर तुम्ही हे डूस पाळले तर 2026 मधल्या गुड न्यूजला तुम्ही स्वतःच मार्ग करून द्याल. जानेवारी प्रमाणेच उरलेल्या महिन्यांसाठी काय करावं आणि कोणते उपाय करावेत हे जाणून घेण्यासाठी चॅनेलवरचा सविस्तर व्हिडिओ पाहावा. डिस्क्रिप्शनमध्ये पण मी लिंक दिली आहे. आणि अशाच मार्गदर्शनासाठी वक्रतुंड ज्योतिष चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा.